सगळे संत मंडळींना माझा नमस्कार। जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत जात आहे तशी तशी व्यक्तीचे संस्कार दूर होत जातात। जन्मतः हर कोई शूद्र, संस्कारात द्विज उच्चते। संस्कारानच हर कोणी द्विज उच्च उत्तम होऊ शकते। यासाठी हे आयोजक आपले अतुल महाराज यांना माझा प्रणाम। असे दिव्य आयोजन केले श्री संत नामदेव महाराज संस्कार शिबिर। हे संस्कार शिबिर कसे येते, संस्कार कसे पडते? शरीर माध्यमम खलु धर्म साधन म्हणते आपले ऋषीमुनी म्हणले। शरीर माध्यमम खलु धर्म साधन, हे शरीर जो आहे हे माध्यम आहे, हर एक धर्म कार्याचा माध्यम आहे। जर करता तुमचं शरीर चांगलं नाही तर तुम्ही कोणतंच कार्य करू शकत नाही। म्हणून म्हणले धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्य मूलमुत्तमम। आरोग्य हे जो आहे हे धर्मार्थ कार्य मोक्ष हे हर एकाचा हे पहिलू आहे जे आरोग्य। आरोग्य सांभाळण्यासाठी हे आपली वारकरी संप्रदाय आहे। हरिपाठ आता कोणी जिम मध्ये जाते तर नुसतं व्यायाम होते, त्याला ज्ञान भक्ती वैराग्य हे काय नाही, काय फक्त शरीरच। पण हे जे हरिपाठ जो वारकरी संप्रदाय आहे शारीरिक व्यायामही होते याच्यामध्ये आणि ज्ञान सुद्धा वाढते। याच्यामध्ये शारीरिक उन्नती आणि आत्मिक उन्नती होते। तर याच्यासाठी हे जरुरी आहे। म्हणून मी योगाचार्य आहे। या पतंजली महर्षी अष्टांग योग म्हणून पुऱ्या दुनियामध्ये एक दिव्य पद दिले। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी म्हणून हे एक श्रेष्ठ मार्ग आहे। महाराष्ट्रात भक्ती नृत्य करत आहे म्हणून असे सगळे देशवासी म्हणतात आम्ही धन्य आहे। अतुल महाराज ह्या दक्षिण भारतात भक्ती ज्ञान वैराग्य झोपलेच आहे, भक्ती सुद्धा झोपत आहे, तर जगवण्याचा प्रयत्न करताय अतुलजी महाराज, त्यांना माझा नमन। तर मी सुद्धा तुम्हाला योग सकाळी सकाळी योग शिकवतो। जब पौधा लहान राहते झाड तेव्हा तुम्ही त्या झाडात कसे तुम्ही वाकवू शकता, त्याला दिशा निर्देश करू शकता। जसं वाढते तुम्ही जर करता आता बागवाचा प्रयत्न केला तर मोडून जाते। म्हणून चाणक्य महर्षी म्हणले पंचवर्षेन लाल येत दशवर्षेन ताड येत। नंतर तुम्ही 5 वर्ष लालन पालन करा पोरायचं, 5 वर्षाच्या नंतर 5 वर्ष 10 वर्ष जो आहे ताडण करा। नंतर मित्र वदाचरित, नंतर बाकीचे जो 10 वर्ष तुम्ही त्याच्यासोबत मित्र जसं मित्राची वागणूक राहते तशी राहा। जर करता तुम्ही जास्त लाड केला 10 वर्ष ताडण करत नाही, नंतर तुम्ही ताडण करण्याचा प्रयत्न केला, जर करता मित्रवत आचरण नाही केल्या तर ते तुमच्या सिरवर डोसक्यावर नृत्य करते। म्हणून सगळ्यांना विनंती, उडकुलीवासी तुम्हाला एक दिव्य औषध आहे, दिव्य वर आहे, हे महा तुम्हाला चांगला अवकाश आहे, याचे वापर करा। मी सुद्धा उडकुलीमध्ये योग शिबिर तेव्हा लगेच येत होते। आता सुद्धा हे अतुलजी महाराज तुम्हाला मी सुद्धा इथे योग सांगतो। जो वारकरी संप्रदायाचे ह्या जो झोपत आहे ह्या भक्तीला आंध्र तेलंगणामध्ये पुन्हा जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना माझा नमन। हे सगळे तुम्ही अतुलजी महाराजला साथ द्या। मी सुद्धा माझं जितकं प्रयास तितका मी सहयोग जरूर करीन। म्हणून हे शरीर धर्म हे शरीर वापरून घ्या, आरोग्य वापरून घ्या। हे जर असेल तर हर कोई कार्य तुम्ही करू शकता। याच्यासाठी मूल शरीराले शरीर जशी एक स्लॅब 4 स्तंभ, एका स्लॅबले का पाहिजे 4 स्तंभ पाहिजे, तसेच मानवा जीवनात 4 स्तंभ आहेत। एक आहार, दुसरा निद्रा। जर आहार चांगला नाही तर तुमचं काही चालतच नाही। कोणी कोणी आहारावर काही ध्यानच देत नाही, केवळ भक्ती, आहारावर ध्यान नाही। कोणाकोणाले निद्रेवर ध्यान नाही,
निद्रा नाही तर आहार चांगलं नाही, जिरत नाही. जर निद्रा नाही तर आहार जिरत नाही, आहार बरोबर नाही तर निद्रा बरोबर राहत नाही ना. तिसरं आहार, निद्रा, तिसरं ब्रह्मचर्य. हरे का याच्यामध्ये ब्रह्मदर्शन करणे, वीर्य रक्षण करणे, हे ब्रह्मचर्य. आपलं जो जीवन उद्भव झालं वीर्यानं, त्याचा सांभाळून करणं हे ब्रह्मचर्य. जर हे नाही तर आहार जीर्ण होत नाही, जर हे नाही तर निद्रा डिस्टर्ब होते ना. चौथा स्तंभ जो आहे निरंतर श्रम, परिश्रम करणं, कंटिन्यूस हार्ड वर्क. हे 4 स्तंभावर जीवन मजबूत होऊ शकते. दिस बॉडी इज द टेम्पल ऑफ लिव्हिंग गॉड. हे जो शरीर आहे भगवंताचं दर्शन करायचं देवालय आहे. देवालयात तुम्ही चांगलं करा तरच तुम्ही देवाचं प्रतिष्ठापन करू शकता मंदिरात. म्हणून देह देवालय आहे, देवालयासारखं पाहायचं. जसा मोबाईल तसा एक आपला शरीर